आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच इतर निवडणूक अधिकारी यांना मला विचारायचं आहे की सेन्सस ॲक्ट प्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी जनगणना चालू आहे त्याच्यामध्ये सेक्शन 4 मध्ये फेज 1 आणि फेज 2 मध्ये काही प्रश्नांची नियमावली दिलेली आहे, परंतु तुमचे जे अधिकारी किंवा जे कर्मचारी आहेत जे जनगणना करत आहेत ते तुम्ही ज्वारी खाता, तुम्ही गहू खाता, तुम्ही तांदूळ खाता, तुम्ही भात खाता, तुम्ही नाचणी खाता असे प्रश्न विचारत आहेत। दुसरा प्रश्न आहे की तुमच्या घरामध्ये जिओचं कनेक्शन आहे, स्पेसिफिक ना जिओचं कनेक्शन आहे की इतर कुठलं कनेक्शन आहे, म्हणजे याचा अर्थ हा सर्वे जो आहे हा जिओ कंपनीचा चालू आहे की महाराष्ट्र राज्याचा भारत सरकारचा चालू आहे। तिसरा प्रश्न असा आहे की जर एखाद्या परिवाराचा सर्वे हा एखाद्या शहरात झाला असेल आणि तो दुसऱ्या शहरामध्ये पण राहत असेल कामानिमित्त म्हणा, व्यवसाय निमित्त म्हणा, आणि तिथे गेल्यानंतर पण तुला सर्वे करणं कंपल्सरी आहे का, 2-2 शहरामध्ये त्या परिवारांचा सर्वे होणं हे उचित आहे का, हे मला आपल्याला प्रश्न आहेत। मी आपल्याला विनंती करेल की सेन्सस ॲक्टच्या सेक्शन 4 प्रमाणे तुम्ही 100% प्रश्न विचारा, जनता तुम्हाला सहकार्य करेल, पण तुम्ही काहीही उलटसुलट प्रश्न विचारून जनतेला नाहक त्रास देत असाल तर हे चुकीचं आहे। तर आपण आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नियमावली सादर करून द्यावी की त्यांनी जिओ कंपनीचं कृपया नाव घेऊ नये आणि सेक्शन 4 प्रमाणे अधीन जे काही प्रश्न असेल त्यांचा तुम्ही विचार न करावी, तेवढी माहिती जमा करावी आणि आपल्याला सुपूर्द करावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।